गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबई गोवा महामार्गावर नडगावच्या हद्दीत पहिल्याच पावसात दरड कोसळली होती, पण कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। परंतु यामध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसून येते। मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने उलटून गेले तरीही शासनाकडून दरड कोसळू नये याकरिता कोणतीच उपाययोजना राबविण्यात आलेली नाही। तसेच आता जुलै महिना सुरू झाला असून गेले 2 ते 3 दिवस सर्वत्र राज्यभर मुसळधार पाऊस पडतोय। महाड तालुक्यात देखील पावसाचा जोर वाढला असून नडगाव नजीक असणारा डोंगर हा भुसभुशीत झाला असून त्याला दरडीचं स्वरूप आलं आहे आणि हीच दरड कधीही कोसळू शकते व मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते अशी दाट शक्यता वाहन चालकांकडून वर्तवण्यात येत आहे। ही दरड कंटिन्यू कोसळत असते, गेल्या वेळी पण पडली होती। प्रशासनाला जेव्हा एखाद्याचा जीव जाईल तेव्हा ही प्रशासनाला जाग येईल की हे आधीच केलं असतं तर बरं झालं असतं। हे नंतर दुर्घटना होण्याच्या आधीच हे प्रशासनाने हे सर्व केलं पाहिजे। हे आतुरतेने प्रशासनाने दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे। त्या डोंगराला संरक्षण भिंत पाहिजे, कठडा पाहिजे, दाट आच्छादन होण्याची शक्यता आहे। ते तिथं शासनाने बांधली, रस्ता तयार करताना त्यावेळेला त्यांनी तो विचार करायला पाहिजे होता। पण ठीक आहे, आता जरी बांधली, आता जाता येताना लोकांना एवढी भीती वाटते की कधी तो डोंगर कोसळू शकतो। या नडगावच्या नजीक वारंवार दरड कोसळण्याचे प्रसंग घडत आहेत, तरी प्रशासन अजूनही दखल घेत नाही। मी एक MIDCतला कामगार आहे, वारंवार आम्हाला नाईट शिफ्ट, सेकंड शिफ्ट इथून जावं लागतं। इथं कोणत्याही प्रकारची लाईटची सुविधा नाहीये। उद्या जर काही रस्त्यावरती दगड आले तर आमचा अपघात हा नक्की आहे, पण जर आमचा जीव गेल्यानंतर जर प्रशासन दखल घेत असेल तर हे खूप चुकीचं आहे। LNTचा जो काही कारभार आहे तो अत्यंत गलतान कारभार आहे। मागे 21 मे रात्री 9:30-10च्या दरम्यान दरड कोसळले असा त्यांचा संपर्क होत नव्हता। मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला, पोलिसांनी त्यांना फोन करून ती दरड काढली, पण त्यावेळेस अपघात झाला नाही। परंतु आता अशी दाट शक्यता आहे की तिथे अपघात होऊ शकतो आणि अपघात झाला, जीवितहानी एखाद्या कुठल्या कुटुंबाची, तर तिथे जीव जाण्याची दाट शक्यता आहे। परंतु ते LNT वाले नेहमी बोलतात तुम्ही PW वाल्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे अधिकार आहेत, कधी बोलतात प्रांतांच्याकडे अधिकार आहेत, आणि वेळोवेळी कुठल्याही कामामध्ये म्हणजे निष्काळजीपणा त्यांचा दिसतोय। तर या संदर्भात आम्ही आमचे आदरणीय आमदार भरतशेठजी गोगावले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून पुढील उपाययोजना येत्या 2-3 दिवसांमध्ये करणार आहोत। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य, महाड। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।